प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा। आज मी आपणास कन्या शाळेतील 500 मुलींचे साजरे केलेले वाढदिवस। आता मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये लागलेली होती, खूप आनंदित होते। आणि आपण शाळेमध्ये मुलीचे नाव घालायचे असले मग पालकांना आपण त्याचा जन्म विचारला। सुशिक्षित पालक आपल्या तारखा लिहून ठेवतात आणि त्यांच्या मुलांचे बरोबर जन्मतारखा देतात। पण काही अडाणी लोक असतात, खेडेगाव होतं, साडी माडी लोक राहत होते, 3000 लोकांची वस्ती होती। आणि मग त्या कधी म्हणत खजील जन्म झाला, कधी म्हणत दिवाळी होऊन 4 दिवसानं झाला। मग आपण आपल्या मनानं 5.5 वर्षाचं त्या वर्षी रोल होता 70 साली, तर मग आपण त्याप्रमाणे लिहून घेतो। पण आपल्या मुलांचे वाढदिवस आपण सुशिक्षित असल्यामुळे ते बरोबर तारखेवार असतात आणि म्हणून आपण आपल्या मुलांचे वाढदिवस किती योग्य वेळी योग्य तारखेला आपली लिहिलेलं असतं। आणि तसं खेडेगावात काही अशिक्षित सुशिक्षित पालक बरोबर सांगतात। तर अशा प्रकारे माझ्या मुलांचे दरवर्षीच वाढदिवस साजरे करायचे। पण एक वर्षी मला अशी कल्पना सुचली की माझ्या मुलांचे मी वाढदिवस साजरे करते, तर माझ्याकडनं शाळेमध्ये 500 मुली आहेत, तर त्यांचे जर वाढदिवस साजरे केले तर त्यांना किती आनंद होईल आणि माझाही त्यांचे वाढदिवस साजरे करणे म्हणजे माझाही आनंद द्विगुणित होईल। म्हणून एक वर्षी काय केलं मी की सगळ्या बायांच्या म्हणजे 1 ते 7 पर्यंत वर्ग होते, सर्व बायांच्या हजेऱ्या गोळा केल्या। आज पहिलीच्या वर्गाची, दुसऱ्या दिवशी दुसरीच्या, तसे 7 पर्यंत शाळा असल्यामुळे सगळ्या 7 हजेऱ्या प्रत्येक दिवशी हे करून नाव निशी तारीख वार, मग रोज कोणत्या ना कोणत्या पोरीचे वर्गातून 1 ते 7 वर्गातून कोणत्या ना कोणत्या पोरीचे, कधी 2 पोरीचे, कधी 4 पोरीचे, कधी नसायचे सुद्धा। तर माझं असं तारीख वार वहीवर मी रेखाटन तयार करून घेतलं होतं। आणि मग त्या दिवशी जेव्हा प्रार्थना व्हायची, मग प्रार्थना झाल्यावर पहिलाच दिवस होता, मग मी म्हटलं की प्रार्थना झाली, सगळे चूप बसले, सुविचार ऐकले। मी म्हटलं आज मी तिचं नाव घेतलं, त्या मुलीचं, आज मी हिचा वाढदिवस साजरा करणार आहे। शिक्षक सुद्धा अवाकच झाले आणि मुली सुद्धा अवाकच झाल्या। तर म्हटलं बघा ही जी मुलगी बसली आहे निर्मला, तिचा मी आज वाढदिवस साजरा करणार आहे। तर मग तिला जवळ बोलवलं आणि तिला गुलाबाचं फूल आणि चॉकलेट दिली आणि सगळ्या मुलींना टाळ्या वाजायला लागल्या। सगळे शिक्षक पण सामील झाले, आनंद लुटू लागले। आणि एवढा पुडा न्यायची छोट्या बारक्या गोडीचा, आणि त्या तिला म्हणायची बेटी आता तू आपल्या शाळेतल्या मुलींना ह्या गोळ्या वाट, छोट्या गोळ्या, एवढं पाकिट घेऊन जायची आणि मग ते गोळ्या वाटायची। हा पहिला दिवस आणि खूप आनंदाचा गेला। तर मी म्हटलं आता ह्या एका मुलीचा वाढदिवस त्या दिवशी आला तर इतकं सगळ्यांना आनंद झाला। मग दुसऱ्या दिवशी 2-3 मुली होत्या वर्गातून, पहिलीच्या, काही 3रीच्या, काही 7वीच्या। मग म्हटलं की त्यांच्या पालकांना जर बोलवलं तर किती आनंद होईल त्यांना। मग मी काय म्हटलं, ए बघ उद्या तुमचा वाढदिवस आहे, तुमच्या पालकांना घेऊन या। तुम्ही काल पाहिलं ना निर्मलाचा वाढदिवस आपण कसा, हो बाई तसंच। मग त्यांनी त्यांच्या पालकांनाही आणलं, कुणाचा पालक आला, कुणाची आई आली, कुणाचा बाप आला की चला बाई हे काय म्हणते की वाढदिवस आमच्या बाई साजरा करतात।
मग आल्या आणि त्यांनी असं बघितलं. मग मी दुसऱ्या बाईजवळ फुल आणि चॉकलेट दिलं की तुमच्या हस्ते हिचा वाढदिवस आता, असं प्रत्येक बाईच्या फाड्या लावल्या मी आणि वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. त्या बायाही अशा म्हणे बाई अशी आयडिया कशी समजली ही गोष्ट. मग त्या पालकांना सुद्धा चॉकलेट दिली आणि त्यांच्या समोर त्या पोरींना फुलं देऊन चॉकलेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पालकांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणत बाई आम्हाला तर आमच्या मुलांचा जन्मदिवस बी माहिती म्हणे. आता आमच्या मुलगी का खजीला झाली का दिवाळीला झाली, जेडाने पालक होते ते. म्हटलं ठीक आहे, आता हे तारीख लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने तुमच्या मुलांचा वाढदिवस साजरा करत जा. तर मग अशा प्रकारे रोज असे मी प्रार्थना झाली की 5-10 मिनिट घ्यायची, कोणी बाई सुविचार कोणी गोष्ट सांगायची आणि त्याच्यामध्ये हा आमचा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करून घेत होती. तो अशा प्रकारे अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती पडलं की आपल्या बाई कन्या शाळेतल्या बाई मुलींचे वाढदिवस साजरे करत आहे. तर साहेब सुद्धा एखाद्या वेळी यायचे न उभे राहायचे आणि त्यांना पण कौतुक वाटायचं, नवल वाटायचं आणि म्हणायचे बाई तुम्हाला अशी आयडिया कशी सुचली. म्हटलं हे बघा आपल्या मुलांचे मी वाढदिवस साजरे करत होती तर मला असं वाटलं त्या गरीब बिचाऱ्या काही खेडेगावच्या सुशिक्षित पालक तर करतातच आपल्या मुलांचा वाढदिवस तारखेवार, पण तर अशावरून म्हटलं साहेब मी माझ्याही या मुलींचे वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली आणि मला आनंद होतो आहे. काही नाही, पगारातून 5-50 गेले, 5-25 गेले तेव्हा एवढं पाकिट 20 रुपयाचं एवढं गोडीचं पाकिट यायचं. मग त्या वाढदिवस साजरा केलेल्या पोरीचं त्यांच्या गुलाबाचं फूल चॉकलेट तिच्या तोंडात घालायचं आणि जावेदी सगळ्या पोरींना रांगेवार वाटायचे आणि असा आनंद लुटायचे. अशा प्रकारे वर्षभर मी हाच उपक्रम राबवला आमच्या कन्या शाळेत. छोटंसं गाव तर सगळ्या दूर असे म्हणायचे आमच्या बाई कन्या शाळेच्या बाई आमच्या मुलींचे वाढदिवस साजरे करतात. काय फूल चॉकलेट, तरी पण त्यांना अशी धन्यता वाटायची की वाढदिवस साजरे करता हे किती महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे हेच कार्यक्रम नाही, मी आकाशवाणीचे कार्यक्रम करायचे, ते पण पोरींना घेऊन जायची, गाणे गोष्टी सांगायला लावायची. एवढंच काय अड्याने बाय असल्या त्यांना शिकायची हौस असली, त्यांना ग म नाव लिहिता आलं त्यांना सुद्धा आकाशवाणीवर घेऊन जायची. तर अशा प्रकारे मला असे आगडे आंधळे अपंगांचा 10वी झालेल्या आंधळे अपंगांचा सुद्धा 50च्याही वर बारकं असले तर मी त्यांचा सत्कार केलेला आहे. तर अशा प्रकारे आगळे वेगळे कार्यक्रम करण्याचे माझा छंदच आहे. तर अशा प्रकारे आमच्या कन्या शाळेतील 500 मुलींचा मी वर्षभर असा वाढदिवस साजरा करत राहिली आणि मग अधिकाऱ्यांनी धन्यवाद दिलं. तर अशा प्रकारे मला हा आगळे वेगळे कार्यक्रम करायचा छंदच होता आणि माझी बुद्धी उपजतच होती की ते काही सुचलं की ते करायचं. तर अशा प्रकारे कन्या शाळेतील 500 मुलींचे वाढदिवस साजरे केलेली मी आहे. तर हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा.